भाग्यवान महिलांच्या अंगावर असतात ही 13 लक्षणे. अशा महिलांना त्यांच्या आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. आपल्या भारतीय शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यावर काही ना काही चांगले गुण किंवा चांगले पाऊल घेऊनच येत असतो. प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरात येणारी आपली पत्नी, आपली मुलगी किंवा सून ही साक्षात लक्ष्मीचंच रूप असावी. म्हणतात ना की मुलगी जन्माला आल्यावरच बापाचं नशीब उजळते आणि खरंच उजळत असते. मुलगी ही आपल्या घराची लक्ष्मी असते, ती धनाची पेटी असते. तसंच लग्नानंतर ती ज्या घरात जाते त्या घरचंही नशीब उजळवते. मुलगी ही प्रत्येकच घरात जन्म नाही घेत, ती फक्त त्याच घरात जन्म घेते ज्या घरात माता लक्ष्मीचा मान सन्मान आणि आदर होतो. म्हणून आपण आपल्या घरातल्या स्त्रियांचा नेहमी मान सन्मान आणि आदर केला पाहिजे. जर आपल्या घरातल्या स्त्रियांच्या अंगावर ही 13 लक्षणे असतील तर समजायचं की आपल्या घरात साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे. आपल्या घरातल्या स्त्रिया ह्या साक्षात माता लक्ष्मीचे दुसरे रूप आहेत. चला तर मग जाणून घेऊया ही 13 लक्षणे कोणती आहेत ते. सर्वात पहिलं लक्षण म्हणजे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्त्रीचं उंच कपाळ. ज्या स्त्रियांचं कपाळ उंच आणि चमकदार असते अशा स्त्रियांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते. अशा उंच कपाळाच्या स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होते. उंच कपाळाच्या स्त्रिया देवाकडून आपलं चांगलं भाग्य घेऊन आलेल्या असतात. दुसरं लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांची केस खूप चमकदार, दाट आणि लांब असतात अशा स्त्रिया साक्षात लक्ष्मी मातेचे दुसरे रूपच असतात. साक्षात माता लक्ष्मीचीच कृपा त्यांच्यावर असते, त्यामुळे त्यांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. या प्रकारच्या महिला दिसायला पण खूप सुंदर व आकर्षक दिसतात. त्या त्यांच्या सुंदर केसांमुळे सर्वांचं मन जिंकून घेतात आणि नेहमी प्रसन्न राहतात. तिसरे लक्षण म्हणजे ज्या महिलांची पायाची टाच ही गोल असते व नरम असते अशा महिलाही खूप भाग्यवान असतात. अशा महिला त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुख सुविधा भोगत असतात व नेहमी खुश राहतात. चौथे लक्षण, ज्या महिलेच्या जिभेचा रंग हा खूप लाल असतो आणि त्यांची जीभ ही खूप नाजूक आणि सुंदर दिसते अशा महिलाही खूप भाग्यवान ठरतात. अशा महिलेला नेहमी भौतिक सुख प्राप्त होते आणि तिच्या सभोवतालचे लोकही नेहमी खुश राहतात. पाचवे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे डोळे मोठे, चमकदार आणि आकर्षक व सुंदर असतात, त्यांचे डोळे नेहमी पाण्याने चमकत असतात अशा महिलाही खूप भाग्यवान असतात. अशा महिलांच्या सर्व इच्छा खूपच लवकर पूर्ण होतात. अशा महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात. पतीच्या प्रत्येक कामामध्ये त्यांची साथ नेहमी देतात. याशिवाय आपला संसार कसा सुखी होईल याकडे नेहमी लक्ष देतात आणि व्यवस्थित संसार करतात. सहावं लक्षण म्हणजे ज्या महिलांची पाय आकर्षक व सुंदर असतात, त्यांच्या पायाची बोटे लांब व जवळ असतात आणि समान असतात अशा महिला देखील खूप भाग्यवान असतात. अशा महिलांचा संसार तर चांगलाच होतो, पण त्यासोबतच या महिला ज्या घरी जातात त्या घरी त्यांच्यासोबत सुख, समृद्धी, वैभव, संपत्ती आणि ऐश्वर्य घेऊन येतात. यासोबतच अशा महिलांना सासरी खूप मानसन्मान मिळतो. अशा महिलांना माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. सातवं लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या उजव्या गालावर तीळ असते किंवा उजव्या ओठाच्या वरती तीळ असते
किंवा त्यांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असते अशा महिलाही खूप भाग्यवान असतात. अशा महिला दिसायला पण खूप सुंदर असतात, आकर्षक असतात. अशा महिला त्यांच्या नवऱ्यावर खूप प्रेम करतात. याशिवाय अशा महिला खूप धार्मिक वृत्तीच्या असतात. त्या नेहमी त्यांच्या कुटुंबाचाच विचार करत असतात. त्या धार्मिक कार्यामध्ये नेहमी सहभागी होतात व दानधर्मही नेहमी करतात. 8वे लक्षण म्हणजे ज्या महिलांची मान उंच असते अशा महिला त्यांच्या कार्यात आणि प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये नेहमी पुढेच राहतात. शिवाय अशा महिला खूप कार्यशील असतात आणि नेहमी सकारात्मक विचार करतात. 9वे लक्षण म्हणजे ज्या महिलांची दाते सरळ आणि पांढरे शुभ्र असतात आणि त्यांच्या पुढच्या 2 दातांमध्ये फट असते अशा महिला तर खूपच भाग्यवान असतात. अशा महिला सतत त्यांच्या संसारामध्ये गुंतलेल्या असतात आणि नेहमी संसाराचाच विचार करतात. 10वे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे नाक सरळ लांबसडक असते अशा महिला ज्यांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असते दिसायलाही खूप सुंदर दिसतात. अशा महिला देखील खूपच भाग्यवान ठरतात. अशा महिला त्यांच्या कुटुंबाशी नेहमी एकनिष्ठ राहतात आणि नेहमी कुटुंबाचाच विचार करतात. अशा महिलांचा स्वभाव देखील खूपच शांत आणि प्रेमळ असतो. 11वे लक्षण म्हणजे ज्या महिलांचा खांदा थोडा पुढे झुकलेला असतो अशा महिला खूप नम्र स्वभावाच्या असतात आणि त्यांच्या या नम्र स्वभावामुळे त्या नेहमी त्यांचा संसार नीटनेटका करतात. 12वं लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या उजव्या हातावर तीळ असते किंवा उजव्या पायावर तीळ असते अशा महिलाही खूप भाग्यवान असतात. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ असतो. त्या इतरांशी बोलताना नेहमी नम्रपणेच बोलतात. अशा महिलांच्या आयुष्यात त्यांना सर्वच गोष्टी न मागता मिळतात. म्हणून या महिला त्यांच्या आयुष्यात खूप भाग्यशाली ठरतात. 13वे लक्षण म्हणजे ज्या महिलांच्या हाताच्या बोटांच्या नखांवर चंद्रकोर असते अशा महिलाही खूप भाग्यवान असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्वच गोष्टी भेटतात. आपल्या हाताच्या बोटांच्या नखांवर चंद्रकोर असणे खूपच शुभ मानले जाते. मित्रांनो, या 13 लक्षणांमधून तुमच्या अंगावर कोणती लक्षणे आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींबद्दल नवनवीन जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.